आणि यापुढची बातमी आहे अजित पवारांच्या पश्चात दोनही राष्ट्रवादींमध्ये नेमकं काय घडतंय या संदर्भातली। अजित पवारांच्या निधनानंतर दोनही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा ही जोर धरू लागली आणि एक प्रकारे या चर्चांमध्ये आता रोहित पवार विरुद्ध सुनील तटकरे असं शाब्दिक युद्ध किंवा शाब्दिक वाद रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय। हा तोच फोटो आहे जो आपण टेलिव्हिजन स्क्रीनवरती नुकताच पाहिला, जो काल बाहेर आला आणि पवार कुटुंब म्हणून कसे एक आहेत, भावनिकरित्या बंध अजूनही कसे जुळलेले आहेत याची चर्चा रंगली। दरम्यान रोहित पवारांना आमच्या पक्षाबद्दल बोलण्याचा अधिकार नाहीये असं वक्तव्य सुनील तटकरेंनी केल्यावर आता रोहित पवार सुद्धा त्याला उत्तर देतात। पक्षावरती बोलण्याचा नैतिक अधिकार नसला तरीही भावनिक अधिकार जरूर आहे असं रोहित पवारांनी मत मांडलं आणि त्यांच्या वक्तव्याला पुन्हा एकदा तटकरेंनी खोचक उत्तर दिलं। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा अजूनही हवेत असताना त्याआधी वादाच्या ठिणग्या मात्र जोरदार पडताना पाहायला मिळतात। कोणीतरी सांगितलेलं आहे की आम्ही पत्रकार परिषद घेऊन काय काय टप्प्यावरती काय काय झालं ते आम्ही सांगू, ते एकदा येऊ दे ना। मलाच काय आज सांगण्याची काय घाई आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला नेता निवडणं आणि शपथ घेणं नेतृत्वाने, हा आणि विलीनीकरणाचा मुद्दा काय येतो? म्हणजे विलीनीकरणानंतर उपमुख्यमंत्री दुसरं कोण होणार होतं का? हा का प्रश्न उपस्थित केला जातो मला कळू शकत नाही। आता यापेक्षा या विषयावरती मला बोलायचं नाही, कारण तो आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकार आहे। आमचा नेता कोण आम्ही निवडायचा, आम्ही निवडणूक स्वतंत्रपणाने लढून जिंकून आलेलो आहोत। त्याच्यामुळे त्या बाबतीमध्ये कुठलंही भाष्य यापेक्षा मी अधिक करू इच्छित नाही। नैतिक अधिकार पक्षावर बोलण्याचा नसेल, पण तटकरे साहेबांना एवढंच मला सांगायचं आहे, भावनिक अधिकार मला आहे। गेल्या काही महिन्यांमध्ये दादांनी बऱ्याच काही गोष्टींबद्दल जे काय मला सांगितलेलं आहे, नाहीतर काही जवळच्या लोकांना तिथं सांगितलेलं आहे, ते कदाचित फक्त जवळच्याच लोकांना सांगितलं। काही राजकीय लोक सगळेच जवळचे असतात असं नाही, पण आम्ही भावनिक आहोत आणि भावनिक दृष्टिकोनातून आम्हाला जे वाटेल ते, पण ते जे योग्य असेल ते बिना राजकारण आणता ते आम्ही बोलू शकतो। त्यामुळे कुणीही आम्हाला सांगू नये काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं। कसं आता रोहित पवारांनीच हा पक्ष वाढवलेला असल्यामुळे आता आम्ही ज्या वेळेला 41 जागा जिंकलो त्याच्यात त्यांचे कठोर परिश्रम आहेत आणि आम्ही निर्णय वेगळा घेतल्यापासून ते नेहमीच दादांच्यावरती स्तुतीसुमनं करत आलेले होते। दादांनी म्हणजे त्यांच्या काकांनी घेतलेला निर्णय त्यांना अधिक प्रिय होता असे त्यांच्या अनेक वक्तव्यातून 2023 पासून संबंध महाराष्ट्राने संबंध वाहिन्याने अनुभवलेला आहे। त्यामुळे स्वाभाविकच त्यांचा अधिकार मोठा आहे। आणि केवळ रोहित पवारच नाही तर सुनील तटकरे यांच्यावरती शिवसेनेचे रामदास कदम यांनी सुद्धा टीका केलेली होती। सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीला घाई का केलीत हा प्रश्न विचारत, परंतु रामदास कदमांच्या याच टीकेला सुनील तटकरेंनी आता कसं उत्तर दिलंय जाणून घेऊया। सुनील तटकरे हे विश्वासघाती आहे। ज्यांनी ज्यांनी त्याला मोठं केलं त्यांना संपवण्याचं काम हे तटकरे करत असतात। पण दादा गेल्यानंतर सुनील तटकरेंनी जे गलिच्छ राजकारण केलं शरद पवार साहेबांना श्रेय देण्यासाठी, ते महाराष्ट्राला लाजिवान आहे। अजितदादांची स्मशानामधली राग देखील विजली नव्हती, असं असताना वहिनींना मंत्रालयामध्ये घेऊन त्यांना शपथ घ्यायला लावलं। महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे आणि सुनील तटकरेला माफ महाराष्ट्र कदापि करणार नाही, कदापि करणार नाही। रामदास कदमांच्या वरती कारण त्यांचं जे गलिच्छ वक्तव्य आहे त्याबद्दल मी अधिक बोलू इच्छित नाही, कारण दगड चिखलामध्ये मारणं म्हणजे आपल्या अंगावरती चिखल ओढून घेणं। आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा जोर धरतायत, त्यामध्ये आता भाजपकडनं प्रवीण दरेकरांनी सुद्धा एक प्रकारे उडी घेतल्याचं चित्र पाहायला मिळतंय। प्रवीण दरेकरांचं आजचं विधान अतिशय महत्त्वाचं मानलं जात आहे। प्रवीण दरेकरांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल ज्या दोन नेत्यांवरती या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरनं सर्वाधिक टीका होते, सर्वाधिक प्रश्न उपस्थित केले जात आहेत, त्याच दोन नेत्यांचं एक प्रकारे कौतुक करण्याचं किंवा त्यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केलाय। शरद पवार आणि पार्थ पवार यांच्या सातत्यानं होणाऱ्या भेटींमुळे दोन्ही पक्ष एकत्र येण्यावरनं सध्या जोरदार चर्चा सुरू झाल्यात। दरम्यान तटकरे आणि पटेल यांच्यावर होणाऱ्या टीकेला दरेकरांनी उत्तर देत त्यांची पाठराखण केली। विलीनीकरणाच्या चर्चेमध्ये भाजप आणि अजित पवारांच्या नेत्यांनी आत्तापर्यंत कायमच सावध भूमिका घेत विलीनीकरणाच्या चर्चा झाल्या नसल्याचं वेळोवेळी नमूद केलंय। मात्र पवार कुटुंबीय एकत्र येण्यावरनं दरेकरांनी केलेलं हे विधान महत्त्वाचं मानलं जात आहे।
त्यामुळे विलिनीकरणाची सुरू असलेली ही चर्चा कोणत्या टप्प्यावरती पोहोचणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. या सगळ्या ऐकीव गोष्टी आहेत. आता पार्थ पवार शरद पवारांना भेटणं याच्यात काय गैर आहे? त्यांचं कुटुंब आहे, कुटुंबावर दुःख आल्यानंतर आपल्या कुटुंबातला सिनियर माणूस त्याला भेटण्यामध्ये लगेच प्रत्येक गोष्ट राजकारणाशी जोडण्याची काही आवश्यकता त्या ठिकाणी नाही आणि कोणाची गोची होत नाहीत. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे त्यांचा पक्ष पुढे समर्थपणे नेण्यास सक्षम आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.